नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे मैदान होते मोठ्या रकमेचं. तर या मैदानात कुणाचे बैरे कोणावर आहेत, कुठली कुठली बैल आलेत हे पाहूया. या माझ्याबरोबर. कुठला बैल? काल्याचा. काय बैलाचं नाव? राया. आणि कुणावर पैर आहे? कासार शिरंब्याचा सुंदर आहे. सुंदर बरोबर. सुंदर आणि राया. चला, ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू. सांगा बैलाचं नाव. छोटा नाग्या. कोणावर आहे? जालन्याचा बैल आहे, लक्षा म्हणून. लक्षा. बर, चालेल, ऑल द बेस्ट. याचं परत पुन्हा एकदा नाव सांगा बैलाचं. छोटा नाग्या. छोटा नाग्या आणि जालन्याचा बैल. जालन्याचा लक्ष. चालेल, ऑल द बेस्ट. मित्रांनो, MM नाना यांचा राजा कोणावर आहे? हा, अर्जुन पळणार आहे. उर्मिलाताई यांचा अर्जुन आणि राजा. कोणावर पळणार आहे? संभाजीनगर. एकदा महाराष्ट्राला बैलाचं नाव सांगा. तडवळ्याचा बलमा. तडवळ्याचा बलमा. बकासूर बरोबर अनेक पारितोषिक आहेत. बलमा आणि आज संभाजीनगरचा बैल. नाव काय? जालवा. मित्रांनो, सर्जा कोणावर पळतोय दादा? सर्जा आज कॉलेज. नंद्या आणि सर्जा. मित्रांनो, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बैल लारा कोणावर पळतोय? गोट्या भाऊ घरचेच आहे. बजरंग पांढरा. हा, घरचाच, आमची घरचीच गाडी पळवणार. बजरंग आणि लारा. विक्रमी खरेदी चिक्या कोणावर पळतोय आज? साईबर आहे, नाशिक. संतोष तोडकर यांचा साई आणि चिक्या. नाव काय वासराचं? माणिक. तुमचं नाव? दिलीप पाटील. बर, कोणावर काय असणार आहे पैरा? जीवन ड्रायव्हरचा सुंदर आणि माणिक पळणार आहे. कुठला आहे हा माणिक बोलला? सुरुलचा. बरं, चालेल. आदत आहे. मोठ्या मैदानात, ओपन मैदानात. चालेल, शुभेच्छा. कुठं आलाय? कोकणातून, चिपळूण असोडे. बर, पहिल्यांदाच आलाय काय? हा, हे वरचं मैदान परवा मी 26 तारखेच्या खाली बांबावड्यात केलं. हा. नंतर मग आता बैलाची ओळख काय? खाली बैल आता मैदानाजवळ 4 ते 5 मैदान खाली फायनलला राहिला. हा, बैलाचं नाव काय? नाग्या. आणि आज कोणावर पळतोय? आज खालचा कोकणातलं सगळं नियोजन आहे. हो का? बर, पहिल्यांदाच पळताय मोठ्या मैदानात. चालेल, शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, लखन आलाय. लखन कोणावर पळणार आहे? पेडगावचा मानकरी. पेडगाव मध्ये जी जोडी मानकरी झालेली तीच जोडी पळणार आहे. सगळ्यांना माहिती कुठला जोड पळाला होता. लखनन तो बैल पळणार आहे. धन्यवाद. सांगा बैलाचं नाव सांगा पहिल्यांदा. बैलाचं नाव शंकर बोळा. बर, आता चर्चेत आहे. चर्चेत बैल आहे. कोणावर पळतोय? सगळ्या बैलांवर पळाय. हा, नाही, आज कोणावर पळतोय? आज सिकंदर 81 वर आहे. चांगलं आहे, म्हणजे चांगली गाडी पळेल. चालेल, शुभेच्छा. मित्रांनो, तमाम महाराष्ट्राचा लाडका बैल महिव्या. सर, किती वाजता निघाला होता? सर, आम्हाला जवळ आहे, 3-4 किलोमीटर आहे. 8:45 दरम्यान निघालो. मातीचं रान महिव्या. कोणावर पळतोय आज महिव्या? आज बाहुजनच्या लक्षावर. लक्षा आणि महिव्या पहिल्यांदाच पळतात ना. चांगली गाडी, चांगला पायरा आहे आज. ऑल द बेस्ट सर. थँक्यू. काय सोन्या कोणावर पळतोय आज? पाहुणे आपला सरदार आहे. हा, कुठले सरदार? कुठलं पाहुणं आम्हाला सांगा. की पाहुणं, या की पाहुणं. कुठलं गाव तुमचं? कापिल. हा, कापिल, कराड कापिल. बर, त्याचा सरदार आणि सोन्या पळणार. ठीक आहे, ऑल द बेस्ट. सांगा बैलाचं नाव. कुंडलकरांचा महाराज. सगळं FF दिसतात. बोलायला ताय कंटिन्यू. सलग 4 मैदान झालं बोलायला ताय. वा, कोणावर पळतोय आज? घरचा साज. वा, घरचा साज. त्याचं नाव काय? दबंग आणि ह्याचं महाराज. दबंग आणि महाराज. चांगला आहे. घरचा साज असला की पायऱ्यात काय टेन्शन नाही. टेन्शन. आणि पळते या गाडी. हा ना, दोन्ही एकत्र. ड्रायव्हर कोण आहे? ड्रायव्हर पोलीस सुशांत ड्रायव्हर आहे. सगळं समीकरण जवळच आणलंय. चालेल मित्रांनो, घरचा साज पाडणार आहे आज. मित्रांनो, याच मैदानातून महाराष्ट्रभर चर्चेत आलेला राजा आणि सम्राट तिकडे गेलाय. राजा आणि सम्राट आज तीच जोड पळणार. एकदम पांढरी कपडे. गुलालात ह्या मैदानात पारितोषिक घेतल्यापासून एक महाराष्ट्रभर चर्चा. आणि तुमचं वेगळं नाव. अख्खे महाराष्ट्रभर चर्चा झाली या मैदानापासून. हां, चिमण्या बरीच चर्चा. चिमण्या 5 तारखेला पाळणार. बरोबर. चालेल, त्याला शुभेच्छा. त्रास देतोय तुम्हाला. चालेल.
चेंडू चेंडू कोणावर पळतोय आज? चित्र्यावर पाहणार आहे चित्र्या पांढरा बैल तो. हां पात्रा टोका. चालेल चालेल ऑल द बेस्ट शुभेच्छा. धन्यवाद. सुरुवात मित्रांनो हिंद केसरी शंभू कासेगावचं हिंद केसरी जो मान आहे तो पटकवणारा बैल कळंबीचा शंभू. शंभू कोणावर पळतोय? खंड्यावर. खंड्या हां कुठला वायचा खंड्या? हां वाईट. चालेल चालेल ऑल द बेस्ट शुभेच्छा. धन्यवाद. अनेक वर्ष आणि मोठ्या मैदानात एक चांगली कामगिरी करत राहणारा बैल म्हणून रायफलकडे पाहिला राहतो. 81-81 कोणावर पळतोय दादा? आज इथलाच आहे शेरवड्याचा बैल लारा. लारा लारा आणि रायफल पळणार आहे. आणि तिकडं मित्रांनो बघू शकता लक्ष कोणावर पळतोय दादा? आज सदा मास्तर रेटरे यांचा माहिबे आणि लक्ष हो. चांगली गाडी पळते. हो, चांगली. आत्ताच गुलाल घेऊन आलाय बैल म्हणजे हो, गेलं म्हणजे काय आता बैल तसं कंटिन्यू गुलाल. पण मागचं जे मैदानात गुलाल हे करतो कॅरी फॉरवर्ड करतोय. चालेल शुभेच्छा. धन्यवाद. एक उच्च शिक्षित तरुण आणि बैलगाड्याचा नाद आबाजीत ठेवणारे गुंडा पवार आपल्याबरोबर आहेत आणि बैल त्यांचे चांगले नामांकितच असतात. तर असाच एक महाराष्ट्र केसरी बैल आहे रायबान कोणावर पाळणार आहे? मायकल बर. आणि तो बैल सुंदर राजावर पाळणारे कराडचे. आणि पलीकडचा ते पण बुलढाण्याच्या राजावरच आहे. चांगलं नियोजन आहे. चला ऑल द बेस्ट. धन्यवाद. सोन्या 22-11 एक चांगला पळणार आत्ता वासरू कुणावर पळतोय? आज संभाजीनगरचा बैल आहे महाराज आणि सोन्या. शुभेच्छा. धन्यवाद. कुठला आहे बैल? जालना. कुणावर पळतोय? रावण बरोबर. जालनावरून आलाय वे? हां डायरेक्ट इथं आलाय कारण राहायला होता आदल्या दिवशी? नाही इथं झालं नाही. किती तास लागले? आता आम्हाला परवा निघलो आम्ही 3 वाजता. ह्याचं नाव काय? शंकर. आणि मित्रांनो शंकर आणि पळणार आहे रावण. बादल कुणावर पळतोय? आणि ही नवीन खरेदी आहे काय? नाशिकवरून आणलेलं आहे. तो नाशिकवरून का? आज कोणावर पळतोय हा? आज ते कोकरूडचा बैल गाठला. उजवीनं डावीनं पळतोय हा? खांदे बाहेर. चालेल नाव सांगायचं? बिल्ला. चालेल शुभेच्छा. काय नाव बैलाचं? वडगावचा मल्हार. वडगावचा मल्हार. आणि कोणावर पळतोय? आज वाघावच्या टायगर बरोबर. वहागावचा टायगर आणि मल्हार. चालेल शुभेच्छा. धन्यवाद. कुठला बैल आहे? असं नाव सांगा बैलाचं. बैलाचं सांबा नाव. कोणावर पळतोय? घरचीच गाडी आहे. हां भारत म्हणून एक मागणी बैल यायला लागली. चालेल शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. चालेल जाऊ आपलं बरं. विठ्ठल नाना यांचा तेजा. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. मी सम्राट गावडे, हां मुंबई पोलीस. हां सध्या गावी यात्रा असल्यामुळे आलेलो आहे. नानांबरोबर असता? नानांच्या वर असतो. तेजा कोणावर पळतोय? आज नानांचा तेजाचा पैरा आहे 4x4 गजा. गजा आणि तेजा. येस, चांगला पैरा आहे. सुंदर पळेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मित्रांनो हे पैरे होते. काय बैल येतात आत्ता याला सुरुवात झालेलं आहे. आणि काय जे मालक असतात त्यांचं एक वेगळं नियोजन असतं. पैऱ्याचं काय लोकांचं फिक्स नसतं अजून म्हणजे क्षणात बदलायची स्थिती असते. त्यामुळे काय लोक पैरा सांगत नाही. पण प्रामुख्याने हे पैरे आहेत. तर आजच्या मैदानात कोण चमकदार कामगिरी करेल कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.